ना, उद्धव ठाकरेंची तुम्ही होर्डिंगच्या प्रकरणात बाजू घेतली, जेव्हा ते आरोपीचा फोटो त्यांच्या बरोबर होता त्यावेळेसही बीजेपीचा विरोध होता, त्यावेळेसही महायुतीच्या विरोधात तुमची भूमिका होती. मला सांगा, आता मला एक सांगा, आता ते एवढं मोठं ते होर्डिंग कोसळलं आणि किती 14 का किती माणसाचे ठार झाले. मी नाशिकमध्येच होतो आणि मी बाहेर मुंबईला चाललो होतो, ती मंडळी सगळी रस्त्यातच आली आणि मला विचारलं की बा ते होर्डिंग कोसळलं, एवढे लोक त्याच्या खाली ठार झाले आणि असं लोक जे काही लोक बोलत आहेत की उद्धव ठाकरे बरोबर त्याचा फोटो आहे. मी त्यांना म्हणजे माझं स्पॉन्टेनियस उत्तर जे आहे ताबडतोब की उद्धव ठाकरेचा काय संबंध, जर सरकार आमचं आहे, महानगरपालिका आमच्याच ताब्यात आहे, आता ती निवडणूक न झाल्यामुळे, तर उद्धव ठाकरेचा कसा काय संबंध येतो, तर त्यामुळे त्यांचा फोटो त्याच्याबरोबर आहे. अरे म्हटलं, मागे अडवाणी साहेबांबरोबर कोणाचे फोटो होते, आमच्याबरोबर कुणी येतो फोटो काढतो. आता आम्हाला काय माहिती आमचा तो खरा कार्यकर्ता आहे खोटा कार्यकर्ता आहे, ओळखत नसतो तरी सुद्धा साहेब साहेब करून फोटो काढतात, चालताना फोटो काढतात. त्यांची बाजू घेतली ना, बाजू म्हणजे काय सत्य आहे. या वयामध्ये मी काही कोणावर आरोप करावे अशी अपेक्षा करू नका तुम्ही. नाही, मी ते नाही बोलत, ते महायुतीच्या विरोधात भूमिका होती. जे कोणी करत असतील ते उद्धव ठाकरेचा संबंध, काय संबंध त्यांचा, नाही ते नाही. काय आपला कोण चूक झाली असेल ना, त्याला पकडा, त्याला सजा करा, फासाला द्या त्याला. पण उगीच काहीतरी परत ही भूमिका त्याच्यात राजकारण आणण्याची गरज नाही. ही भूमिका महायुतीच्या विरोधातली नाही, म्हणजे युती धर्माची तुमची काय नाही. हे पहा की मी जे खरं आहे त्याची बाजू घेतलेली आहे. आणि काही लोक विश्वास ठेवणार की उद्धव ठाकरे म्हणे तो होर्डिंग पडले याच्यावर लोक विश्वास ठेवणार, कसे ठेवतील. जे मी बोलतो तेच लोक बोलणार, अरे तुमचं सरकार, तुमचंच कॉर्पोरेशन. तुम्ही हेही बोलले की उद्धव ठाकरे आणि पवारांविषयी सहानुभूती आहे. बरोबर आहे. काय असं आहे की एवढ्या वर्षाच्या अभ्यासानंतर आणि राजकारणानंतर राजकारण कुठच्या बाजूला झुकत आहे, कोणाला सहानुभूती मिळते आहे, त्या सहानुभूतीचा मतपेटीमध्ये परिवर्तन होणार की नाही, काय याच्यात थोडाफार तर अभ्यास झालेला असतो की नाही. आणि म्हणून मी जेव्हा पाहिलं की पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांचे बहुतांश सगळे आमदार तर आमच्याकडे सगळे आलेले आहेत, कार्यकर्ते पण आमच्याकडे आलेले आहेत. मग यांच्या सभा एवढ्या मोठ्या होतात कशा नाही, मग एवढ्या मोठ्या संख्येने लोक त्यांच्याकडे जातात कसे, स्पॉन्टेनियस त्यांना दाद देत, याचा अर्थ कुठेतरी त्यांना सहानुभूती मिळते आहे असं मला वाटतं. असं माझं ते पहिलं स्टेटमेंट होतं. काय आणि पुढे मी हे पण म्हटलं तर आता या सहानुभूतीचं परिवर्तन मतपेटीत कितपत होईल हे काही सांगता येणार नाही, कारण प्रत्येक वेळेला सहानुभूती ही मतपेटीमध्ये उतरतात असंही नाही. असं फडणवीस तर बोलले होते की सहानुभूतीचा नॅरेटिव्ह काही लोक म्हणजे विरोधक तयार करतात. इव्हन मोदीजी बोलले होते की त्यांच्याकडून सहानुभूती नाही, त्यांच्याकडे राग आहे. ही भूमिका तुमची बीजेपीच्या विरोधातली. बाकी दुसऱ्यांच्या भूमिका काय आहेत, काय सगळ्यांच्या गोष्टी मला काय माहीत नसतात. पण मला जे कोणी प्रश्न तुम्ही अचानक जे विचारता त्याच्यातून मला जे सुचतं त्याच्यावर मी माझं उत्तर देतो. आणि या वयामध्ये एक तुम्हाला सांगेन की बा चला पुढचा प्रश्न मान्य मला उत्तर द्यायचं. पण मी जे मला मनाला पटत नाही ते मी कसं काय सांगू. चला ठीक आहे, तुम्ही बोलता त्यांना तुम्हाला असं वाटलं की त्यांना सहानुभूती आहे, गर्दी होते आहे. आणि आता शेवटी तुम्हाला निवडणुकीच्या आता मग काय शेवटी निकाल लागल्यानंतर दिसले की नाही, काय मग त्यातून जे आहे जेव्हा बोललो त्याच वेळेला आपण सगळ्यांनी जे आहे सावध होऊन काय आणखी जोरात काम करणं हे अपेक्षित आहे. किंवा हे थोडीशी अडचणीच होत आहे बरं का. काय एकदम आपण ते एकदम आता बाजूला पडले, साईड लाईन झाले असं समजू नका. ते मैदानामध्ये आहेत, आपल्याला काम करायला पाहिजे. यासाठी लोकांना कार्यकर्त्यांना जागृत करायचं असतं. काय आता एवढ्या वर्षानंतर हे नाही केलं तर कसं काय होतं. त्यांना जर सहानुभूती आहे तर तुम्हाला कधी असं वाटतं की तुमचा निर्णय चुकला इकडे येण्याचा? ते तुम्हाला वाटत असेल, मला नाही वाटलं, कारण मी जे काय बोललो ते मतपेटीने दाखवून दिलं.